मी अमोल जोशी, आपण पाहताय चौफेर महाराष्ट्र। पहिली महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची गेल्या 3 दिवसांपासून चर्चा सुरू आहे। पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे। पण एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटलांचं भाजप प्रवेशाबाबत तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती आहे। प्रवेशाबाबत जयंत पाटील आणि राज्यातल्या भाजप नेतृत्वाची इतक्यात 2 वेळा भेट झाल्याचं समजतंय। पण जयंत पाटलांना मंत्रिमंडळामध्ये टॉपच्या 5 पैकी कोणतं तरी एक खातं हवंय। पण आत्ताच्या स्थितीमध्ये तसं खातं जयंत पाटलांना देणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कठीण आहे। त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याबाबत सकारात्मकता असली तरी आजवर हाताळलेल्यांपैकी मोठं खातं देणं शक्य नसल्यामुळे प्रवेश रखडल्याचं कळतंय। त्यातच भाजपमध्ये काही मंडळींचा जयंत पाटलांच्या प्रवेशाला विरोध असल्याचं समजतंय। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठा सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेला पुन्हा एकदा या निमित्ताने आता जोर आलेला दिसतोय। नेमकी काय चर्चा सुरू असल्याचं कळतंय? काय नेमक्या घडामोडी पडद्यामागे घडताय? नक्की जयंत पाटील आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींमध्ये दोनदा या मागील काही दिवसांमध्ये भेट झाल्याचं कळतं आहे। आणि या भेटीमध्येच एकूणच भाजपमध्ये येण्या आणि न येण्यासंदर्भात देखील चर्चा जी आहे ती आपल्याला यामध्ये होताना पाहायला मिळते आहे। कुठेतरी तळ्यात मळ्यात जयंत पाटलांचा सुरू आहे का, याबद्दलही एकूण सस्पेन्स आहे। एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर जयंत पाटील यांना कुठेतरी टॉप 5 ची खाती जी आहेत त्यापैकी एक खातं पाहिजे आणि त्यामुळेच कुठेतरी हे सगळे प्रवेश जो आहे तो रखडला आहे का, असं देखील प्रश्न सध्याला निर्माण होत आहेत। एकूणच जयंत पाटलांकडे या अगोदर जर का पाहायचं तर गृहमंत्रीपद होतं, अर्थमंत्री पद देखील त्यांच्याकडे होतं, ग्रामविकास देखील त्यांच्याकडनं सांभाळण्यात आलेला आहे। आणि अशा सध्याच्या परिस्थितीमध्ये 3 पक्षांचं सरकार असताना त्यांना यापैकी कोणतं खातं देणं हे सध्याला कठीण आहे। आणि त्यामुळेच एकूणच या संदर्भातला सस्पेन्स जो आहे तो अद्यापही आपल्याला कायम पाहायला मिळतो आहे। नक्कीच चर्चा होताना पाहायला मिळते आहेत। एकूणच सूत्रांच्या हवाल्याने हे देखील कळतं आहे की 2दा जयंत पाटील यांची पक्षश्रेष्ठींसोबत भाजपच्या ही भेट झालेली आहे आणि त्यामुळेच एकूणच या चर्चा ज्या आहेत त्यांना एकूण सध्याला उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये जर का प्रामुख्यानं पाहायचं तर काही भाजपच्या मंडळींचं देखील, भाजपचे जे काही नेते आहेत त्यांचा देखील आपल्याला जयंत पाटील यांच्या पक्षा प्रवेशाला देखील विरोध होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या आपल्याला पडद्यामागे सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आणि या पडद्यामागे या सगळ्या घडामोडी सुरू आहेत। प्रत्यक्ष काय होतं यासाठी थोडं थांबावं लागेल। तूर्त